नाशिक महानगरपालिकेसमोरच पावसाचं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। महापालिकेच्या मुख्यालयासमोरच पाण्याचं तळ पाहायला मिळतंय। जिथून शहराचा कारभार चालवला जातो त्या शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं आहे। याची खबरदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामकाजाचं पितळ आता उघडं पडलेलं आहे। हा रस्ता नुकताच सिमेंट काँक्रीटचा केला असताना रस्त्यावर पाणी कसं साचलं हा प्रश्नही उपस्थित होतोय। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि आपण पाहतोय गुडघाभर पाणी महापालिकेच्या मुख्यालयासमोर साचलेलं आहे। त्यामुळे जिथून संपूर्ण शहराचा कारभार चालवला जातो त्या महानगरपालिकेच्या समोरचं हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। आता महानगरपालिकेच्या समोर तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, माधवी, मी आता नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभा आहे, ज्या ठिकाणाहून नाशिक शहराचा कारभार हा हाकला जातो। नाशिक शहरामध्ये रस्त्यावर कुठेही पाणी साचणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी जिथे घेतली जाते त्याच नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरचं हे दृश्य आहे। हा संपूर्ण जवळपास 100 ते 200 मीटरचा रस्ता हा पूर्णपणे पाण्याने व्यापलेला आहे। गुडघ्याभर एवढं पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे। मुळात हा रस्ता नुकताच करण्यात आलेला आहे। साधारणतः 1 वर्षापूर्वी हा रस्ता साधारणतः झालेला असावा आणि तरी देखील या रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे। आपण बघतोय महापालिकेचे जे कर्मचारी आहेत, जे चेंबर आहे, चेंबर हे पूर्णपणे ब्लॉक झालेले होते, ते मोकळं करण्याचं काम इथल्या नागरिकांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे। काही स्थानिक नागरिकांची देखील मदत यांना होते आहेत। जी मोठी वाहनं आहेत, आपण बघतोय महानगरपालिकेच्या समोरची ही दृश्य आहे आणि ही अशा पद्धतीने ही वाहनं देखील पाण्यामधनं जाते। खरं तर काही नागरिकांनी दोन्ही बाजूचे रस्ते बंद केलेले आहेत, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूचे रस्ते बंद केलेले आहेत, तरी नागरिक ऐकत नाहीयेत, वाहनं इथे घालतायत। इथे रस्ते मध्ये जे चेंबर होते, चेंबर उघडण्यात आलेले, त्यामुळे एखादा अपघात घडू शकतो, त्यासाठी नागरिकांना, वाहन चालकांना पुढच्या बाजूलाच थांबवलं जाते। मात्र नागरिक देखील ऐकत नाहीये आणि त्यामुळे हा पाण्याचा निचरा लवकर होत नाहीये। खरं तर इथे पाणी साचणं हेच नाशिककरांचं दुर्दैव आहे। नाशिक महानगरपालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व जी कामं केलेली होती त्या मान्सूनपूर्व कामांचं पितळ या अशा कामांमधनं उघडं होतंय। जर महापालिकेच्या समोर ही दृश्य असेल, इथे अशी परिस्थिती असेल, तर नाशिक शहरातील विविध भागांमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल याचा अंदाज येऊ शकतो। आपण बघतोय नाही म्हटलं तरी नागरिक अशा पद्धतीची वाहनं इथे घालतायत आणि इथेच पाण्यामध्ये येऊन फसतायत। समोरच्या बाजूला आपण बघतोय आता जे ड्रेनेज होतं ते ड्रेनेजचं चेंबर मोकळं करण्यात आलंय आणि आता पाणी झपाट्याने खाली जाताना आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मुकुल, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।